पॉडकास्टच्या स्वरूपात चौकस आणि पारदर्शी वार्तांकन. गल्ली दिल्ली ते जागतिक घडामोडींवर चौफेर आणि चौकस लक्ष. नव्या डिजिटल युगासाठी उदय सकाळच्या डिजिटल भविष्यपत्राचा. जग तुमच्यापासून फक्त एक क्लिकवर. भेट द्या ई सकाळ वेबसाईटला किंवा डाउनलोड करा सकाळ ॲप. नमस्कार, मी सुधीर इंगळगी. सकाळच्या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. आज पॉडकास्टमध्ये ऐकूयात ईडीकडून शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि त्यांच्या पत्नीची समोरासमोर बसून चौकशी. युक्रेनमधून धान्याची निर्यात सुरू. शनिवारी 3 जहाजं लेबनॉनला रवाना. गुजरातमध्ये नवबालकाला जिवंत गाडलं. आईवडिलांना अटक. आणि चर्चेतील बातमीत ऐकणार आहोत, लवकरच मंत्रिमंडळ विस्तारावरून अजित पवारांचा शिंदे फडणवीसांना टोला. श्रोतेहो, आता ऐकूयात सविस्तर बातम्या. पॉडकास्टला सुरुवात करूयात युक्रेनच्या बातमीने. युक्रेनमधून धान्य निर्यात सुरू झालीय. धान्याची निर्यात सुरू झाल्यानंतर आणखी 3 जहाजं एकूण 58 टन मका घेऊन तुर्कीच्या दिशेने रवाना झाली आहेत. येथे या जहाजांची तपासणी होऊन नंतर ती लेबनॉनला पाठवली जाणार आहेत. तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार युक्रेनहून निघालेल्या या 3 जहाजांनी काळा समुद्र पार करून शनिवारी तुर्कीला पोहोचली आहेत. प्रचंड आर्थिक संकटात असलेल्या लेबनॉनला हा धान्य पुरवठा केला जाणार आहे. युक्रेन रशिया यांच्या युद्धानंतर धान्याचे कोठार समजले जाणाऱ्या युक्रेनमधून धान्य निर्यात ठप्प झाली होती. तुर्की आणि संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीने ही निर्यात आता पुन्हा सुरू झाली आहे. युक्रेनमधून धान्य निर्यात बंद झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात धान्यांच्या भावात तेजी आली होती. भारताने 13 मेला गहू निर्यातीवर बंदी घातली आणि त्यानंतर देखील आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी पाहायला मिळाली. भारतीय राजकारणाच्या इतिहासात दिवंगत अटल बिहारी वाजपेयी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची मैत्री अनेकांच्या स्मरणात राहील अशी आहे. मैत्रीच्या या गोड नात्यात महत्वाकांक्षेला स्थान नव्हतं. काही मुद्द्यावर मतभेद होते, परंतु त्यांचे मनभेद कधीच नव्हते. दोघांच्या वयात 3 वर्षाचा फरक होता. 7 दशकांच्या या मैत्रीचे उदाहरण येत्या काळातही दिले जाईल असंच आहे. आणीबाणीच्या काळात दोघेही एकत्रित तुरुंगात राहिले. दोघांनी जनसंघ जनता पक्षात विलीन करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या राजकारणामुळे एकेकाळी काँग्रेसचे कंबरडे मोडले होते. 1977 मध्ये भारतात जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले. तेव्हा अटलजींना परराष्ट्र मंत्री आणि अडवाणी यांना माहिती आणि प्रसारण मंत्री करण्यात आलं होतं. यानंतर दोघांनी जनता पक्षापासून फारकत घेतली आणि 1980 मध्ये भारतीय जनता पक्षाची म्हणजेच भाजपची स्थापना केली. वाजपेयी भाजपाचे पहिले अध्यक्ष झाले. 1984च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला फक्त 2 जागा मिळाल्या होत्या. 1986 मध्ये पक्षाने सर्वात लोकप्रिय नेते अटल बिहारी वाजपेयी यांना अध्यक्षपदावरून हटवलं. 80च्या दशकात पक्षात अडवाणींचा भाव लक्षणीयरित्या वाढला. अडवाणींच्या नेतृत्वाखाली पक्षाने हिंदुत्वाच्या विचारसरणीवर स्वार होऊन देशभरात ठसा उमटवण्यास सुरुवात केली. यावेळी अटल मागच्या सीटवर तर अडवाणी पुढच्या सीटवर होते. अडवाणी यांनी मोठं मन दाखवलं म्हणूनच वाजपेयी भाजपचे पंतप्रधान बनले होते. जानेवारी 2015 मध्ये नरेंद्र मोदींनी बेटी बचाओ बेटी पढाओचा नारा दिला होता. मुलीला गर्भत संपवण्याचं प्रमाण वाढत असल्यानं केंद्र सरकारने मुलींना वाचवा असा नारा दिला, तर त्यांच्या शिक्षणासाठी बेटी पढाओचा नारा दिला. मात्र ज्या राज्याचे पंतप्रधान आहेत त्याच गुजरातमध्ये नवजात मुलीला जिवंत गाडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलगी झाली म्हणून गुजरातमध्ये आई वडिलांनीच नवजात मुलीला अक्षरशः जिवंत गाडलं. गुजरातमध्ये गंभोई भागात ही घटना घडलीय. हे बाळ 7.5 महिन्याचं जन्मलं आणि त्याची प्रकृती नाजूक होती. तर बाळाचे वडील शैलेश बेरोजगार होते. त्यामुळे तो आपल्या गर्भवती पत्नीसह सासरी राहत होता. वेळेआधी जन्मलेल्या बाळाच्या हॉस्पिटलचा खर्च करण्याची ऐपत नसल्यानं हे पाऊल उचलल्याचं नवजात बाळाच्या वडिलांनी सांगितलं. गुरुवारी सकाळी 6 वाजता मंजुळाने 7.5 महिन्याच्या बाळाला जन्म दिला. वेळेआधी जन्म झाल्यानं नवजात बाळकाची प्रकृती नाजूक होती, पण मुलगी जन्माला आल्यानं तिला एका शेतात जिवंत जमिनीत गाडलं जेणेकरून तिचा मृत्यू होईल. जितेंद्र सिंह धाबीने हे बाळ काढलं.
बाळाची नाळ असल्यानं ते जिवंत होतं. मागील 8 महिन्यात गुजरात राज्यात 8 नवजात बालकांचा अशाच पद्धतीने जिवंत काढल्याच्या घटना घडल्याने दुर्दैवाने सगळ्यांचा मृत्यू झाला होता. यातील 5 या नकोश असलेल्या मुली होत्या. नवजात बाळाला गाडल्याचं आणि ते जिवंत असल्याचं उघडकीस येताच मेहसाणा पोलिसांनी मोठ्या प्रमाणात नवजात बाळांच्या पालकांची शोध मोहीम हाती घेतली. या नवजात बाळाचे आईवडील मेहसाणा जिल्ह्यातील कडी गावात लपून बसले होते. एक गर्भवती बाई आणि तिचा पती गुरुवार सकाळपासून बेपत्ता असल्याची टीप पोलीस उपनिरीक्षकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेबरोबरच विशेष पथक या प्रकरणात नवजात बालकाच्या आईवडिलांचा शोध घेत होते. या आरोपी आईवडिलांच्या विरोधात भारतीय दंडसंहिता विधान 307, 317 आणि 447 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. आम्ही जाणतो सर्वसामान्यांचं मन आणि होतो त्यांचा आवाज. म्हणून डिजिटल युगातही सकाळचे पॉडकास्ट बनलंय तुमचा बुलंद आवाज. ऐकायला विसरू नका सकाळच्या बातम्या रोज सकाळी 7:30ला. सकाळ राखतं परंपरा पत्रकारितेच्या गरिमेची. शिवसेना खासदार संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांची शनिवारी ईडीने चौकशी केली. मुंबईतील ईडीच्या कार्यालयात संजय राऊत आणि वर्षा राऊत यांना समोरासमोर बसवून प्रश्न विचारण्यात आले. पत्राचाळ प्रकरणातील जमीन विक्री गैरव्यवहारातील 1,08,00,000 वर्षा राऊतांच्या खात्यावर जमा झाल्याचा संशय ईडीला आहे. बिल्डर प्रवीण राऊतने जमीन व्यवहारातील रक्कम अनेक जणांच्या खात्यात जमा केली होती. यातीलच काही रकमेतून अलिबाग येथील मालमत्ता खरेदी झाल्याचा संशय ईडीला आहे. वर्षा राऊतांच्या बँक खात्यात जमा झालेल्या रकमेविषयीच त्यांनी प्रश्न विचारले. संजय राऊतांना 31 जुलैला ईडीने अटक केली. शनिवारी 11 वाजता वर्षा राऊत ईडीच्या कार्यालयात पोहोचल्या. त्यांच्याबरोबर त्यांची मुलगी, जावई आणि संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊत हे देखील होते. अल्पावधीतच भारतीय तरुणाईला वेड लावणारं टिकटॉक ॲप आणि BGMI गेम लवकरच भारतात परतणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. टिकटॉकवर भारतात दीर्घकाळ बंदी घालण्यात आली होती. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शॉर्ट व्हिडिओ ॲप भारतात पुनरागमन करणार आहे. टिकटॉकच्या मालकीची कंपनी असलेल्या बाईट डान्सने भारतात टिकटॉक पुन्हा सुरू करण्यासाठी मुंबईस्थित एका कंपनीसोबत चर्चा सुरू केली आहे. भारतातील अग्रगण्य ई स्पोर्ट्स आणि गेमिंग कंपनी स्काय स्पोर्ट्स कंपनीचे CEO यांनी देखील याबाबत पुष्टी केली आहे की शॉर्ट व्हिडिओ ॲप भारतातच लवकर परत येतील. भारतातील सर्वाधिक युजर्स असलेल्या टिकटॉकवर 2020 मध्ये भारत सरकारने बंदी घातली होती. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर भारत सरकारने टिकटॉकसह इतर 58 ॲप्सवर बंदी घातली होती. स्काय स्पोर्ट्सचे CEO शिवनंदी म्हणाले, टिकटॉक लवकरच भारतात परत येईल. आमिर खान आणि करीना कपूर यांची मुख्य भूमिका असलेला लालसिंग चड्ढा चित्रपट 11 ऑगस्टला रिलीज होणार आहे. एकीकडे अभिनेता आमिर खान त्याच्या पूर्वीच्या वक्तव्यावरून ट्रोलही झाला. लालसिंग चड्ढा सिनेमा हॉलिवूडचा ऑस्कर विनिंग सिनेमा फॉरेस्ट गमचा ऑफिशियल हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाची पटकथा प्रसिद्ध अभिनेता अतुल कुलकर्णीनं लिहिली आहे. एका मुलाखतीदरम्यान अतुल कुलकर्णीनं सिनेमाच्या स्क्रिप्टविषयी मोठा खुलासा केलाय. आमिर खाननं कसा स्क्रिप्ट संदर्भात आपल्याला त्रास दिला याविषयी अतुल बोललाय. 2008 मध्ये आमिर खानचा चित्रपट जाने तू जाने नाच्या प्रीमियरच्या वेळेपासून फॉरेस्ट गमच्या हिंदी रिमेकची चर्चा सुरू झाली होती. अतुल कुलकर्णी पुढे म्हणाला की मी 10 दिवसांच्या आत स्क्रिप्टचे काम पूर्ण केले आणि पुढील 3 ते 4 दिवस मी सेकंड ड्राफ्ट देखील पूर्ण केला. पण खरी अडचण पुढेच होती. जसं मी स्क्रिप्ट हातात घेत आमिरला संपर्क केला तेव्हा त्यानं मला स्क्रिप्ट वाचण्यासाठी वेळच दिला नाही. अतुल म्हणाला, आमिरनं तब्बल 2 वर्ष केवळ स्क्रिप्ट वाचायला लावली. आम्ही दोघं अनेकदा एकत्र यायचो, भेटायचो. तेव्हा आमिरला विचारलं की तो म्हणायचा, हा पडते है. केवळ 15 दिवसात चित्रपटाची स्क्रिप्ट तयार झाल्यानं 2 वर्ष त्याने स्क्रिप्ट वाचायला लावली, असंही अतुल कुलकर्णी म्हणालाय. बीडच्या अविनाश साबळेनं कॉमनवेल्थ गेममध्ये रौप्य पदक पटकावलंय. अविनाशने 8 मिनिटं 11.20 सेकंदात आपली शर्यत पूर्ण केली आहे. यासह त्याने 3000 मीटर शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम केलाय.
सुवर्णपदक विजेता अब्राहम किबीवोटापेक्षा अविनाश फक्त अर्धा सेकंद मागे होता. केनियाच्या अब्राहमने 8 मिनिटं 11.15 सेकंदात आपली शर्यत पूर्ण केली. त्यावेळी केनियाच्या आमोस सेरेमने 8 मिनिटं 16.83 सेकंदात आपली शर्यत पूर्ण करून कांस्य पदक पटकावलं. भारताने कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये आत्तापर्यंत 27 पदकं जिंकली आहेत. यामध्ये 9 सुवर्ण, 9 रौप्य आणि 9 कांस्य पदकांचा समावेश आहे. 8व्या दिवशी प्रियंकाने महिलांच्या 10 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्य पदक पटकावलंय. तिने 43.38 मिनिटात आपली शर्यत पूर्ण केली. तर बॉक्सिंगमध्येही नीतू आणि अमित अंतिम फेरीत पोहोचलेत. श्रोते हो, आता चर्चेतील बातमी. लवकरच मंत्रिमंडळ विस्तारावरून अजित पवारांचा शिंदे फडणवीसांना टोला दिल्लीत आयोजित बैठकीसाठी आलो आहे. दरवर्षी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होत असते. 2 बैठकीत सहभाग घेणार आहे. दिल्ली दौरा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा काहीही संबंध नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. शिंदे गट व भाजपाचे सरकार 30 जून रोजी स्थापन झाले. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. याला 40 दिवस होत आलेत. अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाहीये. त्यामुळे विरोधकांकडून सातत्याने हा प्रश्न विचारला जातोय. पुण्यात शनिवारी एका कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सरकारवर निशाणा साधला. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पत्रकारांनी विचारलं तर लवकरच एवढंच म्हणतात. पूर्वी युतीचं सरकार असताना निर्णय मुंबईत व्हायचे असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दिल्ली दौऱ्याबद्दल टीका केलीय. विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, महिनाभर झाला आपल्याला पालकमंत्री नाहीये, महिनाभर झाला मंत्रिमंडळाचा विस्तार नाहीये. प्रत्येक वेळेस एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना आमचा मीडिया विचारतो कधी. लवकरच एवढे शब्द त्यांच्या तोंडातून निघतात. होईल अरे कधी होईल. आम्ही दोघं आहोत पण दोघं पुरू शकतात का. दिल्लीतनं ज्यावेळेस सिग्नल मिळेल त्यावेळेस यांचं होणार आहे. तोपर्यंत किती गप्पा मारल्या तर यांच्या हातनं काहीही घडणार नाही, हे मी स्पष्टपणे तुम्हाला सांगतो. पूर्वीच्या काळामध्ये मात्र काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेमध्ये निर्णय व्हायचे ते महाराष्ट्रामध्ये व्हायचे, मुंबईमध्ये व्हायचे, दिल्लीमध्ये निर्णय होत नव्हते. श्रोते हो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. रिसर्च आणि स्क्रिप्ट हलिमा कुरेशी. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.